प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे. आपण पाहतात आपला आवाज. 8 दिवसापूर्वी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. त्यात राज्यातील आमदारांच्या तुलनेत पिंपरी चिंचवडमधील 5ही आमदारांची कामगिरी चांगली झाली, तुलनेनं सरस राहिली. त्यापैकी चिंचवडचे भाजपचे आमदार शंकर जगताप आणि त्याच पक्षाचे विधान परिषद सदस्य पिंपरी चिंचवडकर अमित गोरखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. परंतु प्रसिद्धीपासून काहीशा अलिप्त राहणाऱ्या पण आपली काम चोख करणाऱ्या विधान परिषदेच्या दुसऱ्या सदस्या भाजपच्याच उमाताई खापरे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. आज आपण त्यांच्याकडून विधान परिषदेतील त्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. उमाताई, आपला आवाजच्या स्टुडिओत स्वागत आहे. मला एक सांगा, तुम्ही ह्या अधिवेशनातल्या कामगिरीविषयी तुम्ही काय मुद्दे मांडले? आम्ही पाहिले, आम्ही ऐकले, लक्षवेधी असू द्या किंवा तारांकित असू द्या, सगळ्या आयुधाचा तुम्ही चांगला वापर केला आहे. तर तुम्ही तुमच्या या अधिवेशनातल्या कामगिरीविषयी काय सांगाल? तसं पाहिलं गेलं तर मी विधान परिषदेवरती असल्याकारणाने निश्चितच मला एक विधानसभेचंच कामापुरतंच नाही आहे, एका शहरापुरती मी मर्यादित नाही आहे. तुम्ही अख्ख्या राज्याचं मी अख्ख्या राज्याचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे ते प्रतिनिधित्व करत असताना राज्यातल्या काही समस्या आता मी ज्या मांडल्या त्याच्याहीपेक्षा जास्त प्रश्न माझे होते, त्याच्याहीपेक्षा लक्षवेधी काही होत्या, परंतु वेळेअभावी काही लागल्या, काही नाही लागल्या. परंतु त्याही माध्यमातून जाताना माझा प्रयत्न असतो की एकतर खालचा जो कामगार आहे त्या कामगारांचे प्रश्न असतील, महिलांचे विषय असतील, त्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न ह्या सभागृहाच्या माध्यमातून मी करत असते. मला खूप एक मुद्दा इथे तुम्हाला सांगावासा वाटतो. ह्या अधिवेशनाचा नसला तरी एक म्हणजे मी म्हणेन की मला विधान परिषद आमदार झाल्यानंतर काय वाटलं आणि कुठला मुद्दा असा आहे की ज्या मुद्द्याच्या माध्यमातून मी जनतेच्या कामाला न्याय दिला गेल्यासारखं झालं, समाधानी आहे. कारण मला भारतीय जनता पार्टीने हे विधान परिषद दिली आहे आणि त्यांनी ह्याच्यासाठी दिले की मी जनतेसाठी जाऊ, जनतेची कामं करू. त्या जनतेची कामं करण्यासाठी सांगते. आज तुम्हाला एक मुद्दा इथे आवर्जून पुन्हा एकदा सांगते. एका अधिवेशनामध्ये मी जे शिक्षक आहेत, जे शासनाचे अधिकारी आहेत, जे रिटायर्ड होतात, त्यांचं पेन्शन आहे, ते पेन्शन त्यांच्या नंतर त्यांच्या विधवा मुलीला, त्यांच्या जिने लग्न नसेल केलं अशीला किंवा जी डिवोर्सी असेल तिला मिळावं ह्यासाठीचा जो इथे शासनाचा कायदा नव्हता, जो केंद्रात होता, आणि तो कायदा मी विषय मांडला. माननीय त्यावेळेला डेप्युटी सीएम होते देवेंद्रजी फडणवीस. म्हणजे मला वाटतं हा सगळ्या राज्याच्या संबंधित विषय. आणि आज आपल्या शहरातल्या कुलकर्णी जी भगिनी आहे तिला तो सुरू झाला. म्हणजे तिच्या आईनंतरचं पेन्शन, तिने लग्न नव्हतं केलं, तिच्या हयातीपर्यंत तिला आईची पेन्शन मिळेल. मी तुम्हाला मध्ये जरा अनुषंगाने डिस्टर्ब करतो, तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे तुम्ही हा प्रश्न मांडला आणि लगेच न्याय झाला किंवा लगेच तो अंमलात आला. तसंच काहीसं आपल्या शहरातल्या दुसऱ्या आमदारांच्या आणि तुमच्याच पक्षाच्या, मला ते योगायोग वाटतो किंवा म्हणून मी त्याचा उल्लेख तुम्हाला मी थांबवलं की भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हाऊसिंग सोसायट्यात दारूच्या दुकानांना परवानगी नको म्हणून तो विषय मांडला. त्याच्यावर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि चिखली भागातली 4 अशी हाऊसिंग सोसायटीतली दुकानं बंद झाली. म्हणजे तुम्ही हेच जे काम आहे हे आम्ही आमदार करत असतो. म्हणजे शहराचा जो प्रश्न असेल, सरकारच्या माध्यमातून असेल आणि शासन तेवढं सहकार्य करतं. मला हे सांगायचं आहे. म्हणजे हा निर्णय झाला याचं अभिनंदन आहे. दादानी मानला असेल, माझा असेल, अमित गोरखे असतील, आमचे शंकरभाऊ जगताप असतील, यांच्या माध्यमातून जे आम्ही प्रश्न अधिवेशनात मांडतो त्याला तडा जाईपर्यंत ते
पूर्ण होईपर्यंत, तडीस जाईपर्यंत बरोबर, मार्गी आम्ही लागेपर्यंत. मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला सांगते की ह्या अधिवेशनामध्ये जो आहे ते सर्व्हायव्हल कॅन्सर हो. जो महिलांमध्ये सध्या जास्त. मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. आपल्याला अजून कल्पना नाही आहे की आपण लसीकरण करतो, पण त्या लसीकरणामध्ये त्या मुलीला तिच्या पिरियड यायच्या आधी एक लस दिली जाते. ती 9 ते 12 वयोगटाची मुलगी असेल तिला लस दिली जाते. किशोर नंतर वयीन मुलं. वयाच्या 30व्या वर्षी, नंतर 60व्या वर्षी ती लसीकरण हे शासनाने द्यावे, कारण त्याचा खर्च जास्त आहे. आणि मला माझ्या माहितीनुसार डॉक्टरांकडनं कधीच त्याचं माहिती मिळाली नाही. तर तो मुद्दा मी गेल्याही अधिवेशनात घेतला, याही अधिवेशनात घेतला. गेल्याही अधिवेशनामध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांनी करतो सांगितलं, झाला नाही. परंतु ह्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदयांनी हा विश्वास दिला की आम्ही ताई हा तडीस नेईन आणि ज्या गरीब ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींना ते लसीकरण दिलं जाईल. हा मुद्दा या सभागृहात मांडला. आणि त्या मुलीला जर मिळालं तर याच्यानंतरची ज्या कॅन्सर पेशंट्स असतील त्या कॅन्सर पेशंट्सची समस्या दूर होईल. मोठा गंभीर विषय आहे. तो मुद्दा मी अधिवेशनात घेतला. एक आपण आपल्या मावळामध्येच आहोत. मावळामधला जे एक जनरल मोटर्स कंपनी बंद पडली, जवळजवळ त्याच्यात 1200 वगैरे कर्मचारी असेल ज्यांचे म्हणजे उदरनिर्वाह होऊ नये, बेकार हे झाली. त्यांना सांगितलं गेलं होतं त्या कंपनीला की तुम्ही त्यांचं पैसे द्यायचे आहेत, परंतु ते दिले जात नाही. ते घर कसं चालवणार हा प्रश्न समोर आहे. बरोबर. तो ह्याच्यामध्ये सुद्धा हा विषय मी या विधान परिषदेमध्ये घेतला की जेणेकरून त्यांना न्याय दिला गेला पाहिजे, अशा ह्याच्यामध्ये हा विषय घेतला. आज जर पाहिलं तर पाण्याचा प्रश्न आहे, जो आम्ही विचारला गेला होता. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही नद्यांमध्ये दूषित पाणी आहे. 365 ज्या नद्या असतील त्याच्यामध्ये 56 राज्यातल्या नद्यांचं प्रदूषणचं विचारलं होतं. त्यामध्ये काही प्रमाणामधल्या नद्यांमधलं प्रामुख्याने आपल्याकडची पवना नदी आली. तर आपल्याकडच्या पवना नदीचं पाणी आपण पितो, तर त्याच्या काही प्रमाणामध्ये प्रदूषण आहे. इंद्रायणी नदीचं प्रदूषण आहेच आहे, तर पवनाचं सुद्धा आहे. इंद्रायणी मुळा नदीचं आहे, पाणी पितो आपण. तर त्या दूषित पाण्याचा विषय समोर आल्यानंतर तो मुद्दा पंकजाताईंनी चांगलं उत्तर दिलं. आणि त्या पंकजाताई मंत्री महोदय म्हणून त्या तडीस नेतील पर्यावरण मंत्री आहेत. तर तो एक मुद्दा आम्ही या अधिवेशनामध्ये घेतला होता. त्याच्यानंतर अक्कलकोट हे आपलं तीर्थक्षेत्र आहे. आपल्या भावना आहेत की आपण तिथे जातो, तिथे सुखसुविधा मिळायला पाहिजेत. काही लोकांनी जागा जमिना दिल्या, शासनाने काही निधी ठेवला होता, तर तो निधी संस्थांना दिला गेला नव्हता. नगरपालिकेने सांगितलं होतं की संस्थानांच्या मार्फत त्या जागेला पैसे देऊन हे करावे. आता नागरिकांना असं वाटायला लागलं की तुम्ही नाही ना काही करत, तर द्या आमच्या जमिनी परत. मग जाणारा भाविक आहे तिथे अक्कलकोट सारख्या ठिकाणी, तर त्याला त्या सुखसुविधा मिळायला पाहिजेत. तर तो विषय घेतला चर्चेत आणि त्याच्यावरती लवकर कारवाई होईल अशी आपले मंत्री महोदय आहेत पुण्याच्या माधुरीताई मिसाळ यांनी उत्तर दिलं. आणि पुणेकर आहेत आणि निश्चितच आपल्या भावना ज्या आहेत या अक्कलकोट स्वामींच्या माध्यमातून असतील, तर आपला जो तिथे जाणारा भाविक आहे त्याच्यासाठी त्याचा चांगल्या पद्धतीने त्याची व्यवस्था व्हावी या माध्यमातून तो विषय अक्कलकोटचा मांडला. आणि त्याच्यात ताईंनी उत्तर दिलं आणि ताई म्हणाल्या की करू, काही हरकत नाही. तसंच एक विषय मी प्रामुख्याने काही विषयांचे जे महत्त्वपूर्ण आहेत ते विषय मी तुमच्याकडे घेते की 28-29 विषय माझे झाले होते या सभागृहात. गोंदिया गावामध्ये 1617 हे मामा तलाव आहेत, त्याला मामा तलाव म्हटले जातात. आणि तिथे त्या जिल्ह्यामध्ये आहेत, गोंदिया जिल्ह्यामध्ये. आणि त्या मामा तलावामधलं जर गाळ काढला तर मासेमारी जी आहे, मत्स्य व्यवसाय, त्या मत्स्य व्यवसायाला चांगली चालना मिळू शकते. किंवा ती गाळ काढलेल्यांचं ती माती आहे ती वापरता येऊ शकते, ती सुपीक ह्याच्यासाठी वापरता येऊ शकते. तो विषय मांडला.
मी प्रथम त्याचा औचित्याचा मुद्दा मांडला होता आणि आपले मंत्री महोदय मत्स्य व्यवसायाचे राणे हे सभागृहात होते, त्यांनी लगेच लिहून दिलं की कारवाई करण्यात यावी. म्हणजे मंत्री महोदय सुद्धा लगेच म्हणे, उमाताई आम्ही गाळ काढायचं काम आमच्याकडे नाही, पण गाळ काढायचं काम करतो तेव्हा तुमच्यापर्यंत आम्ही विषय पोहोचवू की आम्ही काढला आणि मत्स्य व्यवसायासाठी तिथल्या नागरिकांना व्यवसाय उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही तातडीने ही योजना करू. हा शब्द विधान परिषदेमध्ये राणेसाहेबांनी दिला आणि त्याच्यावरती कारवाई निश्चित होईल असा मला विश्वास आहे की त्या माध्यमातून काम होईल आणि गोंदियासारख्या नागरिकांना त्याचा उपयोग थोडासा आदिवासी किंवा अपरगत जिल्हा त्याचा मत्स्य व्यवसायाला त्याला जास्त चांगले झालं, कारण ते मासे तिथे तेच मासे मिळतात, बरोबर, त्याच्या व्यवसायाला चांगली चालना मिळेल. आता हॉस्पिटल्सचे विषय सुरू आहेत. हो, आपल्याकडे औंधमध्ये मोठं हॉस्पिटल आहे, जिल्हा रुग्णालय. अहो त्या जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर साधी पाटी नाही. लोकांचं खूप म्हणजे जनता जेव्हा जातं शोधतं तेव्हा त्याला शोधावं लागतं. ते जाऊ द्या, पाटी हा विषय नॉर्मल आहे, परंतु त्या हॉस्पिटलमध्ये जे आहे त्या रुग्णालयांसाठी आपल्या डॉक्टर्सची व्यवस्था कमी आहे. कॉट्स आहेत तिथे, त्यांना ट्रीटमेंट चांगली मिळत नाही. त्या माध्यमातून की डॉक्टरची संख्या वाढली पाहिजे, तिथे स्टाफ कमी आहे. स्टाफ कमी असल्या कारणाने तेही काही करू शकत नाही. त्या रुग्णालयामध्ये सर्व स्टाफ आणि ते मिळावं अशी मागणी मी या माध्यमातून केली अधिवेशनामध्ये. तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, त्या जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, त्यात काही त्रुटी आहेत. कारण जेव्हा नागरिक हा पेशंट म्हणून जातो तेव्हा त्याला त्या आयुष्यमान भारतमधनं निधी मिळाला गेला पाहिजे. तो तिकडे अडवला जातो, त्याची कुठेतरी अडवणूक होते. महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत जसं आता आपल्या समोर दीनानाथचा विषय आला, ताजा विषय किती मोठा आहे आणि अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना घडली की त्या माध्यमातून तरी त्यांनी तिच्याकडे 10 लाख रुपये न मागता 20 लाख पाहिजेत, 10 लाख. अरे तुम्हाला महात्मा फुले योजनेअंतर्गत देतोय ना, एवढं मोठं हॉस्पिटल आहे, त्या महिलेला तुम्ही ससूनला जा म्हणून सांगता. किती दुःखद घटना आहे. हा विषय मी मांडला. मी मगाशी म्हटल्यासारखं पुन्हा एकदा हा विषय हा पुढच्या अधिवेशनामध्ये पावसाळ्यात मांडू. हा विषय त्या सभागृहामध्ये घेतला की महात्मा फुले योजनेत काही त्रुटी असतील त्या पूर्ण कराव्या. सरकारने 1.5 केलेले आहेत, 5 कोटी देण्याचं केले. नागरिकांसाठी हे शासन हे गरिबांसाठी खूप काम करते, गरिबांना मिळावं म्हणून करते, परंतु जो खालचा वर्ग आहे ज्यांना दिलं जातं त्यांनी त्याच्यासाठी सत्कार्य करावं, माणुसकी दाखवावी. हे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगते की त्या गरिबांसाठी तुम्ही माणुसकी दाखवा आणि ते करा. तळोजासारखं ट्रान्सफॉर्मर कंपनीच्या याच्यात तिथेही थकबाकी आहे, तळोजा MIDCची त्यांची थकबाकी बाकी आहे, ती देय त्या कामगारांची किंवा ती दिली गेली पाहिजेत. हा एक विषय त्या माध्यमातून मी केला. तसंच आदिवासी भाग जो आहे त्र्यंबकेश्वरच्या कडचा काही गावं आहेत, त्या गावांचा ना पाणीच नाही. म्हणजे तुम्ही जलयोजना धनयोजना आहे त्याच्यामधनं पाणी दिलं जातं, पण एका गावामध्ये 40च कुटुंब राहतात, एका गावात 80च राहतात आणि पाडे आहेत, आणि वाड्या आहेत, पाडे आहेत आणि ते उंचावरती आहेत. आदिवासींची योजनाच राबवल्या जात नाहीत. तर त्या योजना त्याच्यामध्ये त्यांना पाणी मिळावं, त्यांना सुखसुविधा मिळाव्यात, ह्यासाठी विषय मी मांडला. त्र्यंबकेश्वरच्या भागातला, आदिवासी भागातला, कारण तो नागरिक बिचारा गरीब आणि तो पाणी आणणार कुठून. बरोबर. असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागात खूप ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. मी अजून एक लक्षवेधी मांडली होती. आपल्या जुन्नरच्या पुढच्या एक 10 गावं आहेत, त्या 10 गावांमध्ये सुद्धा म्हणजे मला आश्चर्य वाटतं की तिथल्या 2 आमदारांच्या वादांमुळे जो खूप जुना विषय आहे, 10 वर्षापूर्वीचा विषय आहे, जो पाणी त्यांना मिळाला पाहिजे, ते पाण्यांची 2 आमदारांच्या माध्यमातून असेल तर ते थांबलं गेलं प्रकरण. तो विषय पण मी एक
लक्षवेधी म्हणून तुम्हाला मांडला. आमदार आंबेगाव आणि जुन्नरचे म्हणायचे आहेत का? आंबेगाव आणि जुन्नर त्या साईडची काही गावं आहेत. यस, बरोबर बरोबर. हद्दीवरून ते जसं पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून हा. आमच्या हद्दीत गुन्हा नाही घडला. आणि आमच्याकडे हे पाणी आमचं नाही द्यायचं, ती धरण कुठलं ते ह्याचं त्याच्यातनं आम्हाला पाणी नाही तुम्हाला मिळेल, अशातला तो एक लक्षवेधी मांडली, त्या माध्यमातून हे केलं. त्याच्यानंतर आपण आपल्या ह्या हिंजवडी भाग आहे, IT जांभे गाव असेल किंवा तिथलं घोटवडे मारुंजी वगैरे जी गाव आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट चालू आहेत, RMS प्लांट. डोंगर फोडून ते नाही सिमेंट आणि वाळून ते सगळं मिक्सिंगचं जे असतं ना त्या मशिनरीचे मोठे मोठे बिल्डिंग चालू आहेत, मोठे मोठे प्लांट चालू आहेत आणि त्याचे धुळीचे कण उडले जातात, पोल्युशन होतंय, हवेचं मोठं प्रदूषण आहे, तिथे ट्रॅफिक जास्त आहे, ट्रॅफिक समस्या जास्त आहे. जसं पिंपरी चिंचवडमध्ये केंद्राच्या माध्यमातून आपल्याला स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आपल्याला निधी दिला गेला आणि आपले काही प्लांट्स असं आपण तुम्ही बघता की गाडी चालते, फवारे मारतायत, आपण पोल्युशन रोखण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीने ते हिंजवडी IT पार्क आहे ह्या ठिकाणी करावेत आणि हे जे प्लांट चालू आहेत, जे RMCचे प्लांट चालू आहेत त्याच्यावरती कारवाई काहीतरी करावी. चंद्रकांत दादा त्या दिवशी ताई नव्हत्या, पंकजाताई, चंद्रकांत दादांनी उत्तर दिलं ते प्लांट झाकून ठेवण्यात येतील, कारण त्याला नियम आहे ते प्लांट झाकून. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये प्लांट बंद केलेत, नाही आहेत, तिथे सुरू आहेत, तर ते प्लांट झाकवावेत आणि ते प्लांट झाकवून तो एक निर्णय त्यांनी दिला. आणि त्या भागामध्ये जसं पिंपरी चिंचवडमध्ये पोल्युशन रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात, कारण तिथे ग्रामपंचायत आहे, त्यामुळे मर्यादा आहे तिकडे. ते मला तर आश्चर्य वाटतं की त्यांनी पिंपरी चिंचवड टाकलं की पिंपरी चिंचवड करतं. अरे अधिकारी पण कधी कधी खोटेपणा फार त्यांचा दिसतो त्याच्यामध्ये. त्यांनी त्या प्रश्नातच पोल्युशन तयार केलं होतं. परंतु दादानी एक निर्णय दिला की हिंजवडीचा जे आहे त्यांच्या अंतर्गत प्राधिकरण, त्यांनी सुद्धा अशा उपाययोजना त्या भागासाठी कराव्या, जेणेकरून जांभेगाव आणि ते धुळचे हे आहे ते एक होईल. तसंच अन्न आणि औषध आपला नाही आपला जे जेनेरिक औषध आहेत तो विषय मी घेतला. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही माझ्याकडे जे पेपर आलं होतं त्याच्यामध्ये होतं की एका दुकानात गेलं तर 300 रुपयाला औषध आहे, पुढे गेलं तर 350ला आहे, त्याच्या पुढे गेलं तर 250ला आहे. मग त्या औषधाची किंमत जेनेरिक औषधाला जे आहे एकच किंमत असायला पाहिजे, बरोबर आहे. त्याची चौकशी व्हावी म्हणून ती मागणी मी त्या सभागृहात केली. आणि जी काही हॉस्पिटल्स मोठी हॉस्पिटल्स आहेत त्या मोठ्या हॉस्पिटलच्या बाहेरसुद्धा हे असावेत, कारण जेव्हा जसा आता प्रश्न पडतोय म्हणजे आपण खूप मुद्दा सध्या दीनानाथ विषय घेऊन चाललाय त्याच्यामध्ये की त्यांनी 20 लाख रुपये मागितले हे ते, पण ह्याच्यामध्ये असं आहे की जे मेडिसिन्स मागवले जातात मेडिकल स्टोअरमधनं ते आमच्याच मेडिकल स्टोअरमधनं घ्या, मग आग्रह असतो. ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लिहून देतात, मोठी यादी असते, मोठी बॅगा घेऊन तिथे जायचं, कळतच नाही किती दिले, किती आणले, काय केले, त्याचे रेट्स काय लावले. म्हणजे 100 रुपयाची इंजेक्शन असेल तर तुम्ही 1000 रुपये लावता, त्याच्यातूनही लूट होते. ही नागरिकांची लूट थांबली गेली पाहिजे. आणि तिथे सुद्धा ते जेनेरिक औषधाचं मेडिकल स्टोअर असायला पाहिजे की त्यांनी लोकांना स्वस्तात औषधं मिळतील. हा एक विषय मी सभागृहामध्ये घेतला. आणि तेच मी मगाशी म्हणलं ते कळमोडी धरण बरं का, कळमोडी धरणाचा विषय होता. लक्षवेधी जी लावली मी, जी जुन्नर साईडची गावं जी आहेत, म्हणजे हे धरण माझ्या भागात येतं मग त्यांना पाणी नाही द्यायचं, ते कळमोडी धरण. आता मला आठवलं की कळमोडी धरण होतं. रतनजी टाटा ह्या शहराचे जनक, बरोबर, ह्या शहराचेच नाही ते भारताचे आहेत, बरोबर. आणि भारताचे जनक असले तरी पिंपरी चिंचवडला गावाचं रूप शहरामध्ये आणण्याचं काम रतनजी टाटांनी केलं. कामगारांसाठी रतनजी टाटांनी आपल्या कामगाराला उभं केलं, बरोबर. कामगार उभा राहिला, व्यवसाय आला, जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना काम मिळालं, बांधकामात झाली, घरासाठी राहणं झालं, हॉटेल व्यवसाय आले, जेणेकरून हे पिंपरी चिंचवड शहर
हे आपलं एक विकसित मोठं- झालं, वाढत विकसित गेलं, शहर झालं, झालं. वाढत गेलं. बरोबर. तर अशा रतनजी टाटांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून आपल्या शहरातल्या एक टीम आहे, पिंपरी चिंचवड टीम, हो त्याचा अध्यक्ष माझा मुलगा आहे, हो त्यांनी 8 दिवसाचं सह्यांची मोहीम घेतली होती की मरणोत्तर भारतरत्न तो विषय पुरस्कार. आपला आवाजने सुद्धा मांडलेला हो, आहे. तुम्ही पण हो, मांडला हो, होता हो. तो. तर तो विषय मी सभागृहात मांडला. त्या संदर्भातलं सगळ्या सह्या 15,000च्या पेक्षा जास्त सह्यांचं होतं ते आपण माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री यांना दिलं की जेणेकरून तुम्ही तो विषय वर पोचवा. आणि ही मागणी आपण सभागृहात सुद्धा केली की रतनजी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, कारण ह्या शहराचे जनक ते आहेत. ताई, तुम्ही एवढे प्रश्न अगदी काय मांडलं ते अगदी सविस्तरपणे आणि विस्तृतपणे सांगितलेत. मला त्याची एक उत्सुकता आहे, कारण तुम्ही हे प्रश्न फक्त शहरातलेच मांडले नाहीत, तर आत्ता जसा उल्लेख केला तुम्ही अगदी आदिवासी पाड्यातले, म्हणजे जिल्ह्यातले, धुळ्याचे, मला बाहेरचे सुद्धा राज्यभरातले प्रश्न मांडलेत. तर मला ते जाणून घ्यायचं आहे की तुम्ही पिंपरी चिंचवडकर आहात, शहरातले प्रश्न तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही मांडणारच, परंतु हे राज्यातले प्रश्न तुम्हाला कसे कळतात, तुमच्यापर्यंत कसे येतात, कार्यकर्ते किंवा तुमच्या पक्षाचे पदाधिकारी देतात की याच्यासाठी तुमचा वेगळा काही अभ्यास असतो? ह्याच्यासाठी काही न्यूजपेपर्समध्ये बातम्या येतात, त्या बातम्यांच्या माध्यमातून आपण हे प्रश्न किंवा लक्षवेधी असेल किंवा औचित्याचा मुद्दा असेल किंवा विशेष उल्लेख असेल हे आपण मांडतच असतो. पण तुम्ही महाराष्ट्राची महिला मोर्चाची अध्यक्ष होते, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र मला ओळखतो. तो महाराष्ट्रातनं मला फोन येतो की ताई आमचे हा प्रश्न आहेत, तुम्ही मांडा. तेही केलं जातं. शिवाय आमचे PA युवराज साठे, ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून अभ्यास करत असतात. मलाही पेपरच्या माध्यमातून काही गोष्टी कळतात, काही गोष्टी काही प्रवासामध्ये कळतात की ह्या समस्या आहेत, प्रवासातही कळतात. आणि जर पार्टीने मला हे ॲक्च्युलीमध्ये दिलेलं जी विधान परिषद आहे ती ह्यासाठीच दिलेली आहे की मी जनतेचे प्रश्न मांडू, जनतेला न्याय देऊ. एक अजून विषय तुम्हाला सांगते, मी मागच्या अधिवेशनात केला. एक डॉक्टर, मी म्हटलं ना काही हातावर बोचणे ते डॉक्टर देव म्हणून मानले जातात, असे डॉक्टर सुनील लोहाडे म्हणून पिंपरी चिंचवड शहरात आहे. त्यांनी मला हिमोफोलिया जो रोग आहे त्याच्या एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, हिमोफोलिया डेला. 350-400 पेशंट होते तिथे, आणि त्यांना वॅक्सिन जे आहे ते 10,000 रुपयाचं एक वॅक्सिन आहे. तो रोग असा आहे की तुमच्या ब्लिडिंग झालं तर ते थांबत नसतं. आपलं जसं गोठतं तसं त्या पेशंटचं गोठत नाही, त्याला ते इंजेक्शन 10,000चं द्यावं लागतं. ते उपलब्ध होत नाही, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल त्यांचा प्रश्न येतो. तर गेल्या अधिवेशनामध्ये 27 ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही हे सोय आहे ती 27 जिल्हा रुग्णालयामध्ये. डॉक्टर तानाजी सावंत हे त्यावेळेचे मंत्री होते, त्यांनी आरोग्यमंत्री होते, त्यांनी म्हणजे बहुतांश ठिकाणी, आणि तिथे हे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आणि ती मान्य झाली आणि त्या लोकांना हे इंजेक्शन्स उपलब्ध होतात. डॉक्टर लोहाडेंच्या माध्यमातून झालं, पण तो एक समाधानकारक जे काय आहे तो हे पण माझं एक समाधानकारक आहे की आमदार झाल्यानंतर मी हे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं, म्हणजे ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित झाला की कुणाल कामरासारख्या विधायक नसलेल्या विषयावर, मुद्द्यावर गोंधळ झाला, दोन्ही बाजूकडून गोंधळ झाला. सभागृहाचं कामकाज तहकूब करायची पाळी आली. तर मला फक्त सांगायचं की अशा विषयावरचा, अनावश्यक विषयावर गोंधळ होऊन सभागृहाचा वेळ वाया जाणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? कारण लाख मोलाच्या ह्या वेळात इतर काही प्रश्न मांडता आले असते, मार्गी लागले असते. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की वेळेच्या अभावी तुम्हाला विचारायचे काही प्रश्न आहेत ते मांडता आले नाहीत. तर ह्या कुणाल कामराविषयी जे प्रकरण खूप गाजलं, काय सांगाल की म्हणजे हा असे काही विषय समोर त्यावेळेला येतात आणि त्यावेळेला सभागृहामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून औचित्याचा नाही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, औचित्याचा मुद्दा वेगळा. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून त्यावेळेला काही ज्या घटना घडतात
त्या सभागृहात मांडल्या जातात आणि मग ते भावुकता येते त्याच्यामध्ये आणि वेळ वाया जाण्याचा प्रश्न येत नाही, परंतु जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे की हे जे चुकीचं घडते ह्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम सुद्धा बरोबर आम्ही करतो आहोत. थोडाफार गोंधळ होतो, हे सगळं होतं, तुम्हाला बाहेर असं दिसतं, परंतु अशा काही घटना असतील त्याला सरकार अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय हे सुद्धा जनतेच्या समोर यायला पाहिजे. त्या माध्यमातून पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून असे काही मुद्दे समोर येतात. पण एकूणच हे अधिवेशन अर्थसंकल्पाभोवतीच फिरलं, थोडंसं पिंपरी चिंचवड अपवाद राहिलं, कारण तुम्ही 4 आमदारांनी अतिशय शहरातले प्रश्न म्हणा किंवा अर्थसंकल्पाव्यतिरिक्त म्हणजे अर्थसंकल्पावरील चर्चेत तुम्ही भाग घेतलाच. तुम्ही विविध विभागात जी काही तरतूद झाली किंवा झाली नाही ते मांडलं, परंतु हे जे काही तुम्ही ह्या बाकीचे जो गोंधळ झाला किंवा हे झालं किंवा त्याच्यामुळं जे काही मूळ प्रश्न आहेत की समजा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, त्यांना हमी भाव मिळत नाही त्यांच्या पिकाला, किंवा वाहतूक कोंडीचा शहरातला आपल्या किंवा शहरी भागातला प्रश्न आहे, म्हणजे असे शहरी आणि ग्रामीण भागातले प्रश्न दुर्लक्षित गेले राहिले किंवा त्याच्यावर चर्चा झाली नाही की दुर्लक्षित राहिले असं मला काय वाटत नाही. कारण विषय मांडणं किंवा आता अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विषय आलेला आहे, त्याच्यामध्ये वाहतुकीचा आला आहे, त्याच्यामध्ये रस्त्यांचे आलेले आहेत, त्या माध्यमातून सरकारने हे बघितलंच आहे ना. आज जो आम्ही पिंपरी चिंचवडवरनं जर मुंबईत जायचं झालं तर जो रोड आहे आता, जो रस्त्याचं नवीन याचं होते, जे वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सरकार करते, अटल सेतूसारखा करते, क्लोस्टर रोड झालेला आहे, तो आपण वसई विरारपर्यंत नेतो. मेट्रोच्या संदर्भातला विषय असेल, हे सगळे विषय आम्ही नाही मांडले तरी ते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आलेत, त्याच्या तरतूद आलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी तरतूद आलेल्या आहेत, त्या माध्यमातून सगळं होतच आहे. त्यामुळे सरकार कुठे ह्या गोष्टीला हे करतोच राहील. एखादा व्यक्ती, आता हे मी प्रश्न मांडलेत, आता आमचे शेतकरी याचे सदाभाऊ खोत आहेत, बरोबर, ते शेतकरी म्हणून ते विषय मांडतात, त्यांच्या माध्यमातून ते विषय शेतकरी म्हणून येतातच आहेत. अशाच पद्धतीचा जो सभागृहातला जो काम करणारे व्यक्ती आहेत, आम्ही शहरी भागातले आहोत, जे ग्रामीण भागातले आहेत ते ग्रामीण भागातले विषय म्हणतात. अशा पद्धतीचे एक विषय येऊन शासनाच्या माध्यमातून हे सोडवण्याचा प्रयत्न होतच असतो. नाही, इतर अधिवेशनात येतात, मांडतात, होतो मुद्दा, चर्चा होती. माझा स्पेसिफिक प्रश्न होता की अर्थसंकल्पीय अधिवेशन हे फक्त अर्थसंकल्पाभोवतीच फिरलं असं मला वाटलं. नाही, तर मी तुम्हाला हे सगळे मुद्दे मांडलेत ते काय अर्थसंकल्पातले थोडेच आहेत. हे मुद्दे जे आहेत, जे आज मी एक आमदार म्हणून मांडलेत, अमित गोरखेंनी जे आमदार म्हणून मांडलेले, सदाभाऊ खोतांनी मांडलेले विषय असतील किंवा आमचे दरेकर साहेबांनी मांडलेले विषय असतील, जो प्रवीण दरेकर, मुंबईचे विषय असतील, कोकणातले विषय असतील, हे विषय प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मांडलेच आहेत ना. त्यामुळे फक्त अर्थसंकल्पीमध्ये न राहता हा सर्वतोपरी अधिवेशन हे होतं. आणि मुळातच आपण जे आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, त्या संविधानासाठी 2 दिवसाचा विषय दिला होता. बरोबर, तो 2 दिवसाचा विषय सुद्धा चर्चेचा आला होता संविधानासाठी, तो दिला गेला. महिला दिनाचा पहिल्यांदाच महिला दिनांचा विषय हा सभागृहामध्ये एक साधारणतः आमचा अर्धा दिवस ठेवला होता की महिला दिन आहे. अहिल्याबाई पहिल्यांदाच झाला, अहिल्यादेवी होळकरांची ना तो समर्पित होता. बरोबर बरोबर. मग सांगा तुम्ही, फक्त अर्थसंकल्पात राहिला का? तर राहिला की नाही तुम्हीच सांगा आता, की महिला दिनाचा महिलांसाठी राहिलेला आहे, बरोबर, संविधानांचा बाबासाहेब आंबेडकरांसाठी राहिलेले, अर्थसंकल्पीय राहिलेले, आमच्यासारख्या कित्येक आमदारांनी आपापल्या भागातले वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत. त्या माध्यमातून हे संपूर्णतः खूप चांगलं अधिवेशन हे पार पडलं. ताई, तुम्ही भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष होतात, त्यावेळी तुम्ही राज्यभर अगदी आक्रमकपणे आंदोलनं केलीत, परंतु आता आमदार झाल्यानंतर तुमच्या त्या आक्रमक स्वभावाला किंवा त्या आंदोलनात सहभागी होण्याला थोडीशी मुरड बसली असं वाटतं? मला सांगा, मी आता कोणाच्या विरोधात आक्रमक होऊ? आता सत्ता आहे, मी सत्तेत आहे, आम्ही सत्तेत आहोत, इथे सत्ता आपली आहे, केंद्रात आपली सत्ता आहे. आणि आता आक्रमक होण्यापेक्षा आक्रमकताच्या माध्यमातून, त्या माध्यमातून
जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्याचाही प्रयत्न करतो. बरोबर. म्हणजे सरकारच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला असं वाटलं की हे कमी पडते, बरोबर. ते मागण्याचं सभागृहामध्ये मी मांडते आणि अभ्यासपूर्वक मांडण्याचा प्रयत्न करते की ती जी आक्रमकता ती जो होती ती ह्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करते. कोणाच्या विरोधात ओरडू होता सांगा तुम्ही? नाही, तुमचं बरोबर आहे. मला फक्त ह्या अधिवेशनाच्याच अनुषंगानं प्रश्न आहे की गेल्या वेळेला सुद्धा शहरातले प्रबळ दावेदार मंत्रिपदासाठी होते. त्यासाठी लक्ष्मणभाऊ जगताप आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे हे अनुभवी आमदार होते, त्यांची नावं घेतली जात होती. पण मंत्रिपदाला आत्तापर्यंत म्हणजे शहराला हुलकावणीच दिली मंत्रिपदाने. गेल्या वेळी मिळालं नाही, ह्या वेळेला अपेक्षा होती कारण ह्यावेळी पुन्हा तुम्ही सत्तेत आला तरीही ते मिळालं नाही. तुम्हाला असं वाटतं का की मंत्रिमंडळाचा एखादा विस्तार होईल आणि त्यात शहराची ही जी काही बॅकलॉग आहे तो भरून निघेल? मला विश्वास आहे माननीय आमचे देवाभाऊंवरती, माननीय अमितजी शहा असतील, माननीय पंतप्रधान मोदीजी असतील, नड्डाजी असतील, आमचे बावनकुळे साहेब आहेत. तर ह्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचा कधीतरी विचार केला जाईल आणि निश्चित पिंपरी चिंचवडला एक तरी मंत्रिपद येईल अशी अपेक्षा आहे आणि देवाभाऊंवरती विश्वास आहे. ह्याच टर्ममध्ये मिळेल? कधी मिळेल तर काय प्रश्न नाही, तो मी नाही सांगू शकत, ते आमचे देवाभाऊ निश्चित करतील असा विश्वास आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडला मंत्री आतापर्यंत पिंपरी चिंचवडला मंत्रीपद नसेल पण आतापर्यंत पिंपरी चिंचवडला किती दिलं? हो, राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेली 4 पदं दिली. किती पदं दिली? आता मला आमदार केलं, अमित गोरखेला विधान परिषदेवरती आमदार मला वाटतं पहिल्यांदा घडलं वर्षभरात एका शहरात 2 आमदार झाले. राज्यमंत्री पदाचं आमचे सदाशिवजी खाडेंना दिलं, सचिनजी पटवर्धनना राज्यमंत्री पद दिलं, बरोबर, अमित गोरखेंना आता विधान परिषद दिली. एवढं सगळं त्यांचा सुद्धा त्यांनाही दिला होता दर्जा, अण्णाभाऊ साठेंचा त्यांनाही दिला. पिंपरी चिंचवडला भरभरून म्हणजे आता चेष्टेमध्ये महाराष्ट्रातले सगळे म्हणतात आपल्याला पिंपरी चिंचवडलाच घर आहे. आपले खासदार राज्यसभेचे अमरजी साबळेंना दिली खासदारकी. हो, हे सगळे चेष्टेत म्हणतात आता घर आपल्याला पिंपरी चिंचवडला घ्यायला पाहिजे. आणि आता अण्णा बनसोडेंना सुद्धा मंत्रिपदाच्या दर्जाचं विधानसभेचं ते आता राष्ट्रवादीने दिलं. नाही पण शहराला मिळालं. पक्षाने कुठल्या पक्षाने नाही आणि पण राष्ट्रवादीने असलं तरी तो महायुतीचा अजितदादांचे सुद्धा मी धन्यवाद मानेन त्या माध्यमातून की त्यांनी एक शहराला उच्चस्तरीय पद दिलं आणि अण्णासाहेब बनसोडेच्या माध्यमातून आज शहरामध्ये उपाध्यक्ष पद आलं, एक मोठं आलं. त्या माध्यमातून पण शहराच्या विकासासाठी सुद्धा त्याचा हातभार लागेल. अण्णा अनुभवी व्यक्तिमत्व आहेत आणि निश्चित या शहरात त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. पण उपाध्यक्षपद म्हणजे विधानसभेचं देऊन मंत्रिपदाच्या दर्जाचं हे पद देऊन मंत्रिपद न देता मंत्रिपदाचं काय एवढं घेऊन बसलात तुम्ही? केवढं मोठं पद आहे ते उपाध्यक्ष पद, मानाचं पद त्यापेक्षा आज त्यांच्या माध्यमातनं कुठलंही काम करायचं असेल तर कुठल्याही मंत्र्यांकडनं करू शकतो. एवढं चांगलं मोठं पद आज या शहराला मिळालेलं आहे. बरोबर. म्हणजे या शहराच्या विकासासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे की जेणेकरून इथला काही विकास जे काही योजनांचं असतील तर ते महाराष्ट्र सरकारकडनं शासनाकडनं करून घेण्याचं काम अण्णा बनसोडेंच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि आम्ही काय त्यांना सोडणार आहोत का? आम्ही महायुतीत आहोत, त्यामुळे महायुतीत आम्ही एकत्रितरित्याच करू. शेवटचा प्रश्न येत आहे तुम्हाला की खूप अनेक प्रश्न शहराशी नाही तर अख्ख्या राज्याशी निगडीत तुम्ही मांडले, परंतु त्यातही असे काही प्रश्न किंवा महिलांशी संबंधित किंवा महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न राहिले मांडायचे आणि ते तुम्ही पावसाळी अधिवेशनात मांडणार, असं काही एक महत्त्वाचे 2-3 प्रश्नांची यादी किंवा काही सांगता येते? तुम्हाला तेच म्हटलं तर माझं एकच एम आहे, हॉस्पिटल. हो. आणि हे जे हॉस्पिटलच्या माध्यमातून जे आहे जी घटना मी पुन्हा एकदा सांगते जी आज दीनानाथची घडली, तर माझं पुढच्या अधिवेशनामध्ये लक्ष एकच असेल की अशा हॉस्पिटलची चौकशी व्हावी, हेच लक्ष घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये जाणार आहे.
प्रेक्षको, या होत्या उमाताई खापरे, विधान परिषद सदस्या. त्यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय, किती, कुठल्या आयुधांचा वापर करून प्रश्न मांडलेच नाहीत तर मार्गीसुद्धा लागले, त्याचं उदाहरणसुद्धा त्यांनी दिलं. त्याखेरीज राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा येत्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असंही सांगितलं आहे. एवढंच नाही तर शहराला मंत्रिपदाचा दर्जा देणारं पद मिळालं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि मंत्रिपदसुद्धा मिळेल ही सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. एकूणच त्यांनी हे अधिवेशन नाही, ह्या अधिवेशनातील कामगिरी नाही तर पुढल्या अधिवेशनातसुद्धा आपण काय कामगिरी करणार आहोत याची झलक त्यांनी दाखवून दिलेली आहे. तर आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.